सगळ्यांचं MPSC पॉलिटीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण राज्याचा मुख्य पॉलिटी GS2 या पेपरचं कंप्लीट ॲनालिसिस बघणार आहोत, परंतु ही व्हिडिओज पार्टमध्ये येणार आहेत. तर आपण मोस्टली 10 क्वेश्चनच्या सेटमध्ये मल्टिपल व्हिडिओज येतील. तर आपण व्हिडिओला सुरू करूया. की पहिला प्रश्न होता की हा सी सेट आहे, ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन होता की खालील उच्च न्यायालयांच्या त्यांच्या स्थापनेनुसार चढता क्रम लावा. तर आपल्याला इथे ऑप्शन बघितले तर केरळ, दिल्ली, गुवाहाटी, पटना. तर आपल्या कोणतेही ओळखीचं नव्हतं तसं बघितलं तर, कारण की आपल्याला मेन माहीत असतं ज्यांचे स्थापना वर्ष ते आहे की मद्रास, जसं की जे ओल्डेस्ट आहे 1862, आणि तेव्हाच बॉम्बे आणि कलकत्ता पण स्थापन झालेलं होतं. तसेच 1866 अलाहाबाद. तर ही आपल्याला 4 माहीत असतात. तर याला कसं टाकल करायचं होतं तर आपण बघूया की तुम्हालाही माहिती आहे की दिल्ली ही नंतर स्थापन झालेली आहे. तर त्यामुळे दिल्लीचं सर्वात लेट असेल हे अज्यूम केलं होतं मी. त्यामुळे पहिले बघायचं होतं की ब कुठे आहे. तर ब आपण बघितलं तर 3 आणि 4 ऑप्शनमध्येच होतं शेवटी. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट 1 आणि 2 कॅन्सल करू शकत होता. त्यानंतर ए बी कॉमन होतं, म्हणजे केरळ आणि त्याच्यानंतर दिल्ली. तर हे 2 फिक्स झाले होते. आता गुवाहाटी पहिले की पटना पहिले हाच तुमच्या यामध्ये कन्फ्युजन होतं. तर जसं आपण बघितलं की पटनाचं 1912 आहे, जे की खूप आधी होतं. गुवाहाटी स्वातंत्र्यानंतर आलेलं आहे. तर त्यावरून तुम्ही डी हा पहिला पाहिजे होता आणि सी नंतर आहे. आणि हे चारही यांचे मी साल पॉईंट आऊट केलेले आहे इकडे. तर तुम्ही हे पाठ करायची गरज नाही आहे, पण हे रेफरन्ससाठी दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड प्रश्न आहे की भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये 8मध्ये कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तर 8मध्ये या सगळ्याच भाषा पाठ करायची काही गरज नाही आहे. फक्त 21, 71, 92 हे कसं लक्षात ठेवायचं की 21वी घटनादुरुस्ती 71 आणि या दोघांची बेरीज 92. तर या घटनादुरुस्तीनुसार नंतर कोणकोणत्या ॲड झालेल्या आहेत हे तुम्ही इकडे नंतर नक्की नोट डाऊन करा. ते इम्पॉर्टंट आहे, हे मी मुद्दाऊन लिहिलं नाही आहे. आणि याच्या ऑप्शननुसारच आपण लगेच हे आन्सर येत होतं, कारण की मणिपुरी, नेपाळी, इंग्रजी, सिंधी आणि उर्दू. तर तुम्हाला माहिती आहे की इंग्लिश हे नाही आहे, हे नेहमी हे माहीतच असलं पाहिजे होतं. त्यामुळे क फक्त एलिमिनेट करायचं होतं. क एलिमिनेट केलं की हे 2 ऑप्शन जातात होते. त्यानंतर अबड कॉमन होतं, ईचा प्रश्न होता. तर एक लक्षात ठेवा, उर्दू आणि नेपाळी या दोन्ही आहेत. बाकी तर आपल्या सगळ्या इंडियातल्याच आहेत. नेपाळी आणि उर्दू पण आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ऑप्शन होतं 3. तिसरा प्रश्न होता राज्यपालांसंबंधी की कोणते योग्य आहे. तर त्यांना होतं त्यांना राजनैतिक अधिकार नसतात. तर सर्वप्रथम आपल्याला कळतच नाही की राजनैतिक अधिकार काय. तर राजनैतिक अधिकार म्हणजेच परराष्ट्र संबंधी अधिकार, आणि त्यामुळे ते राष्ट्रपतींना असतात. त्यांना लष्करी अधिकार नसतात. तर बरोबर आहे, कारण की ते फक्त राष्ट्रपतींना असतात. आणि त्यांना राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना नियुक्ती करण्याचे अधिकार नसतात. तर हे बरोबर आहे, कारण की यांची निवड राष्ट्रपती करतात. आता हे परीक्षेच्या वेळी आपण नसतात विसरून जातो आणि त्यामुळे पण चुकू शकतं आन्सर. तर हे सगळं नसतात होतं, त्यामुळे हे 3 बरोबर होते. त्यामुळे क. चौथा प्रश्न आहे की अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आली आहेत. ती मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याच्या कोणत्या कलमाशी सुसंगत आहे. आता हा प्रश्न इकडे येण्याचं कारण म्हणजे मेन्समध्ये HR हा सब्जेक्ट आहे, आणि जिथे आपण मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा हा पुन्हा आपण पाठच करतो. त्यामुळे हा प्रश्न इकडे आलेला आहे. आणि त्याच जागतिक जाहीरनाम्यामध्ये 30 कलम आहेत, आणि त्याची शेवटची जी 2 कलम आहेत 29 आणि 30. 29मध्ये कर्तव्य आहेत आणि 30मध्ये मर्यादा आहेत. त्यामुळे 29 हे त्याचं आन्सर होतं. त्यामुळे आन्सर आहे 1. त्यानंतर होतं 5वं की अंदमान निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात. तर अंदमान निकोबार बेटे हे कलकत्त्याच्या याच्यामध्ये येतात. त्यानंतर आपण इतरही बघूया की पॉंडिचेरी मद्रासच्या इकडे येतं आहे, आणि केरळ, लक्षद्वीप हे केरळच्या इकडे येते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 6वा प्रश्न आहे की उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या निर्वाचन मंडळात कोणाचा समावेश होतो. तर माहिती आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत इन शॉर्ट संसदेचे सर्व सदस्य असतात. त्यामुळे लोकसभेचे सर्व सदस्य बरोबर आहे. राज्याच्या विधानसभेचा काही संबंध नाही आहे. राज्यसभेचे सर्व सदस्य हो. तर 1 आणि 3, त्यामुळे आन्सर होतं 4. मेन इकडे उपराष्ट्रपती विचारले, तसं राष्ट्रपती पण विचारू शकतात. त्यामुळे राष्ट्रपतीचे निर्वाचन मंडळ तुम्ही पाठ करून ठेवा, जे की आहे राज्यांच्या विधानसभेचे सदस्य निर्वाचित सदस्य, आणि लोकसभेचे आणि राज्यसभेचे पण निर्वाचित सदस्य हे
राष्ट्रपतीच्या बाबतीत होतं. त्यानंतर आहे सातवं आहे की खालीलपैकी कोणत्या कॅबिनेट समितीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान असतात. हा प्रश्न जेव्हा आला होता तर कन्फ्युजन होतं की ह्या 4 समित्या का दिल्या आहेत, तर टोटल किती आहेत. तर टोटल कॅबिनेट समित्या 8 आहेत आणि याच्यापैकी कुठे पंतप्रधान असतात हे आपल्याला माहीत पाहिजे होतं. तर आता आपल्याला लक्षात ठेवायचे की टोटल 8 पैकी 2च समित्या आहेत की जिथे पंतप्रधान हे अध्यक्ष नाही आहेत. ते हे कोणते आहेत, तर संसदीय व्यवहार समिती आणि निवासासंबंध समिती. म्हणजे इकडची क हे चुकीचं आहे, कारण क इकडे पंतप्रधान असून यांचं गृहमंत्री हे अध्यक्ष असतात. त्यामुळे आन्सर आहे ब ड, जे की ऑप्शन 2 राईट होतं. आता याच 4 कमिट्या का आल्या, 8 होत्या तर ह्याच 4 का आल्या, तर ह्या सर्वात महत्त्वाच्या 4 आहेत. आणि या पॉलिटी जे आपले लक्ष्मीकांत आपण रेफर करतो त्याच्यामध्ये एक्सप्लिसिटली दिलेलं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवून देतो की हे बघा, आपल्या लक्ष्मीकांत आहे. तुम्ही बघितलं आहे की हे कॅबिनेट समित्या, त्याच्यामध्ये ह्याच 4 की कॅबिनेट समितीच काय आहे की खाली नमूद केलेल्या 4 समित्या या अधिक महत्त्वाच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक्सप्लिसिटली दिलं की राजकीय व्यवहार समिती, आर्थिक व्यवहार समिती, नियुक्ती विषयक समिती आणि संसदीय कामकाज समिती. आणि ह्या 4च त्यांनी एक्झॅक्ट विचारलं आहे, राजकीय, वित्तीय, संसदीय आणि नियुक्ती. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलंच असेल की लक्ष्मीकांत किती महत्त्वाचं आहे. आणि यांच्या एका लाईनीवर हा प्रश्न होता जो की हे विचारलं की पहिल्या 3 समितींच्या अध्यक्षपदी पंतप्रधान असतो व चौथ्या समितीच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री असतो. चौथी समिती कोणती होती, संसदीय कामकाज, आणि इतर सगळ्या समितींच्या ह्याच्यात पंतप्रधान असतो. त्यामुळे आपल्याला ही एलिमिनेट करायची होती, संसदीय कामकाज समिती. त्यामुळेच आपण हीच संसदीय व्यवहार समिती, तीच आहे ती कामकाज समिती, ती एलिमिनेट केली. त्यामुळे आन्सर होतं अ ब ड 2 आन्सर आहे. इकडे मी मार्क पण केलेलं आहे. आणि अजून एक कोणती समिती आहे ती, तर कमिटी ऑन अकोमोडेशन, इकडे पण पंतप्रधान नसतो. त्यामुळे या 2 कमिट्यांची नावं लक्षात ठेवा आणि टोटल 8 आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 8वा आहे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 76 अटर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतुदी आहेत. तर हे बरोबर आहे. 76 महान्यायवादी असतो आणि महाधिवक्ता जो राज्याचा असतो तो 165 नुसार असतो. त्यानंतर 88 177 नुसार त्यांचे विशेष अधिकार आहेत. आणि ह्या 88 177 याच्यामध्ये मंत्र्यांचे सुद्धा अधिकार आहेत, मंत्री आणि महान्यायवादी असं म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अटर्नी जनरल भारतीय सीमा क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये ऐकून घेण्याचा अधिकार प्राप्त आहे, हे बरोबर आहे. आणि अनुच्छेद 88 नुसार अटर्नी जनरलला संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा अधिकार प्राप्त नाही. हा सेम अधिकार मंत्र्यांना पण असतो याच कलमानुसार. त्यामुळे हे केंद्र आणि हे राज्य यानुसार मी कलमं दिलेले ती नक्की पाठ असली पाहिजेत आपल्याला. आणि हे सगळे वाक्य राईट होते, त्यामुळे वरीलपैकी सर्व. त्यानंतर भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती सांगण्यात आली आहे. तर कोणतीही वयोमर्यादा सांगितलेली नाही आहे, त्यामुळे कोणतेही किमान वयोमर्यादा देण्यात आलेली नाही, हा ऑप्शन बरोबर होता. तिकडे फक्त असं दिलेलं होतं की आपलं ते 5 वर्ष उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असले पाहिजे किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात वकिली केली पाहिजे, याच कंडिशन आहे, वयाची मर्यादा नाही आहे. आणि आता 10वा जो की आपण लास्ट प्रश्न आज बघणार आहोत तो म्हणजे राज्यघटनेची मूलभूत संरचना असलेल्या तरतुदींमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही अशा आशयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यामध्ये दिला आहे. त्यांनाही मूलभूत संरचना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, केशवानंद भारती खटला, त्यामुळे हे चूक होतं. दुसरं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीचे विधेयक हे प्रथम केवळ लोकसभेत सादर केले जाऊ शकते, तर असं काही नाही आहे. धनविधेयक असतं ते लोकसभेत प्रथम सादर केले जाऊ शकते, याबाबत असं काही नाही आहे. राज्यघटना दुरुस्ती विधेयक कुठेही सादर करता येते, त्यामुळे हे देखील चुकीचं होतं. त्यानंतर संघराज्यीय स्वरूपाशी निगडीत असलेल्या तरतुदींच्या दुरुस्तीसाठी भारतातील सर्व राज्यांच्या विधिमंडळांनी देखील मान्यता देणे आवश्यकता आहे. तर नाही, सर्व नाही तर निम्म्या राज्यांची फक्त मान्यता आपल्याला आवश्यकता असते संघराज्यीय स्वरूपाशी निगडीत असलेल्या दुरुस्तींसाठी, त्यामुळे हे देखील चूक होतं. आणि चौथं, राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या पुनर्विचारासाठी एकदा परत पाठवू शकतात. तर नाही, कारण 24व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे हे राष्ट्रपतींवर बंधनकारक केलं आहे, त्यामुळे ते परत पाठवू शकत नाही. त्यामुळे 4ही विधान चुकीचं होतं, त्यामुळे आन्सर आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपण अशाच व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि आपण सगळे जे पण पॉलिटीचे जेवढे पण पेपर आहे त्याचे ॲनालिसिस नक्की आपण बघणार आहोत.
त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा MPSC पॉलिटीला. थँक्यू.